क्रिकेट आपण ज्यावेळी खेळतो व्यावसायिक दर्जातून उतरतो त्यावेळी या गोष्टी अगदी मनाला न नव्हता दुसऱ्या पद्धतीने त्यांचा विचार करून आकलनात आणून चांगला क्रिकेट आणखीन कसा करता येईल याच्याकडे लक्ष देणं फार मोठी गोष्ट आहे। 35 करायच्या 3 षटकामध्ये जिथे आपण टीम पाहतोय एका बाजूला फील्ड करणारे जीपी क्लब फुंडे मिस्टर फॉकनर याही मॅच मध्ये चमकला। पहिल्या मॅच मध्ये 50 लगावली आणि त्यानंतर या मॅच मध्ये सुद्धा 23 धावसंख्या केल्यात। एका हाती या मॅच मध्ये त्याचे बॅटिंग परफॉर्मन्स अप्रतिम राहिला। त्याच्या बॅटिंगनच 34 धावसंख्या सजल्या आणि 35 धावसंख्या समोरच्या टीम समोर उभ्या केल्यात। समोरचा टीम आपण पाहतोय कोपरुली टीम स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यानंतर काही प्लेयरची कमी सुद्धा पाहायला मिळते अनुपस्थिती आहे। 35 धावसंख्या करायच्या। चला डोंट वेस्ट टाइम वेळ खर्च करू नका। आतापर्यंत आपण पाहतोय मनगडी घड्याळानुसार 2:26 मिनिटं झाली आहेत म्हणजे पहिल्या प्रहराचा वेळ झाला। पहिला प्रहर लगेच पाहायला मिळेल त्यानंतर आणखी 2 मॅचेस बॅलन्स आहेत तर लगेच आपण मॅचला सुरुवात करायची आहे। पस्तीस धावसंख्या पहिलं षटक फार महत्वाचं राहील। P1चं षटक आहे आणि 3 षटकाचा सामना असल्या कारणाने तुम्हाला एकच षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल। पहिल्या षटकामध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन असणार अतिरिक्त फक्त 2 प्लेयर तुम्हाला इनफील्डच्या बाहेर पाहायला मिळतील आउटफील्डला। त्यानंतर तुम्हाला मुबलक चान्स आहे संधी आहे वेळ आहे त्यामध्ये धावसंख्या जास्त बनवता येईल। हा सामना टीम कोपरीला जर कन्व्हर्टेशन करायचं विजयाकडे जास्त पर्सेंटेज करायचे असतील तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या येणं फार महत्वाचे आहे। तर ज्याप्रमाणे प्रत्युत्तर दिलं कॅच सुटल्यानंतर कुणाल घरतनं तसा प्रत्युत्तर तुम्हाला पहिल्या षटकामध्ये द्यावा लागेल धावसंख्या बनवाव्या लागतील। जीपी क्लब फुंडे अगेन्स्ट रूपम दादा स्मृती कोपरोली हा संघ आपण पाहतोय। मिथून ऑन स्ट्राइकला आपण निखिल म्हात्रेला पाहतोय आणि त्याच्या सोबत साहिल पाटीलला पाहतोय। ही ओपनिंग पेअर आहे आणि बॉलिंग ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल किशोर घरत 40+ चा मास्टर खेळाडू लेदर क्रिकेटचा सातत्याने सराव अनेक व्यावसायिक दर्जातील खेळ तो खेळत राहिला। कित्येक मैदानं त्याच्या नावाने गाजली आहेत कित्येक मैदानाचा इतिहास पाहायला मिळालेत। गेल्या 2 वर्षापूर्वी जीपी क्लब फुंडे चॅम्पियन सुद्धा ठरलेत मोठीच्या रजनीमध्ये त्यामुळे फार मोठी इतिहासाची नोंद असलेला हा संघ या टुर्नामेंट मध्ये काय कामगिरी करतोय हे पाहणे योग्य आहे। चला मॅचला करूया सुरुवात। पहिला बॉल स्ट्राइक वरती आपण पाहतोय हा फटका चांगला आहे इनफील्डच्या वरतून पडवलाय डिसिजन पेंडिंग राहणार आहे पण हा येतोय रितेश पाटलांनी सांगितलंय फक्त 1 ते 1.5 इंचाच्या फरकानं बॉल होतोय सीमा पार हा येतोय दुसऱ्या इनिंग मधील आणि बजर सुद्धा वाजलाय। पॉवर स्ट्रोक पाहायला मिळाला इनफील्डच्या वरतून निखिल म्हात्रेची ओळख आहे इनफील्डला चांगला खेळतो पॉवर प्लेची षटक जास्तीत जास्त धावसंख्या करायची असेल तर निखिल म्हात्रे जास्त स्ट्राइकवर असणं फार महत्वाचं आहे। पॅशनेट शॉट पाहायला मिळाला त्याच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक फुलटॉस बॉल आउट साइडला चाललाय कव्हरला क्षेत्ररक्षक दाखल करतोय एक झाली दुसरीचा प्रयत्न आणि तोही झालाय सक्सेसफुल। 2 धावसंख्या आल्या या बॉल वरती टोटल रन संख्या आपल्याला पाहायला मिळतात 6 2 बॉल झालेत आणि 2 बॉल मध्ये 6 झाल्यात। किशोर घरत हा गोलंदाजी मार्कवर आहे खूप सारा अनुभव पणाला लावून या मॅच मध्ये जिद्दीने खेळणारे खेळाडू जीपी क्लब कडून पाहायला मिळालेत। त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलचा खेळ सुरू होणार रनअप मध्ये थोडाफार बदल झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो बॉल रिटर्न सुरली मध्ये टाकणार आहे। चला टीम बीटिंग नको आहे बॅट्समनला सुद्धा विनंती आहे 6 झाले धावसंख्या वेल स्टार्टअप दिला निखिल म्हात्रेने आपला बॅट मधून 35 मधून 6 वजा केल्यात 29 अजूनही बॅलन्स आहेत 29 बॅलन्स असताना हा बॅट कट लागली होती लीडिंग एज परंतु थोडीफार यष्टीरक्षक पासून दूर राहिली आहे थोडाफार गॅप मिळाला
आणि त्यानंतर एक धावसंख्या आली आहे. एक धावसंख्येने बदल झाला धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाल्या 7 आणि स्ट्राइक वरती नवीन फलंदाज पाहायला मिळेल, तो साहिल पाटीलला आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे साहिल पाटील. राईट हँड बॅट्समन 3 बॉल मध्ये 7 केल्यात. रिक्वायर्ड रन रेट जो काही आहे तुम्हाला 3 षटकामध्ये ज्या धावसंख्या करायच्या आहेत त्याची पूर्तता आतापर्यंत निखिल म्हात्रेने केली आहे आणि त्यानंतर आता पुढची जबाबदारी आहे ती साहिल पाटीलकडे. इन बॉम्ब इन ऍक्शन साहिल पाटील. स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय किशोर गरत. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती डबल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती सिंगल. डॉट बॉल साठी झगडतोय, प्रयत्न चालू आहेत त्याचे. एखादा डॉट बॉल या षटकामध्ये अपेक्षित, या बॉल वरती अपेक्षा असेल तर त्यानंतर या मॅच मध्ये बॅलन्स राहणार आहे. एका दुसरा मोठा फटका टीम कोपरीला पर्सेंटेज न पुढे नेणार आहे या मॅच मध्ये, परंतु एक दुसरा डॉट बॉल या षटकातील रंगत वाढवणार आहे. बॅटर आणि बॉलर मध्ये तो ब्लास्ट पाहायला मिळेल का? हो यस, मिड ऑनला बॉल, खराब क्षेत्ररक्षण, बॉल चालला सीमा रेषेकडे, येतोय टीम कोपरोलीला हा नशिबाचा संघर्षमय चौकार. या मॅच मध्ये फार मोठे बदल होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 2 आकड्यामध्ये 11. पहिले षटक चालू आहे, 11 धावसंख्या. ऑफ व्हॉलीबॉल होता, गॅप सिलेक्शन चांगला आहे, बॉल चाललाय पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिकडे 2 झाल्यात. तिसरीचा प्रयत्न चालू आहे आणि हो यस, इट्स कम्प्लीटेड. 3 धावसंख्या पूर्ण केल्यात. अप्रतिम रन बिटवीन द विकेट. दोघांचा तालमेल चांगला आहे, त्यांचा कॉल चांगला आहे, बॉल वरती नजर चांगली आहे आणि सर्व काय एकवटल्यानंतर तुम्हाला यश हे नक्की मिळतं. 3 धावसंख्या झाल्यात. ज्या 7 धावसंख्या मला निखिल मात्र 3 बॉल खेळावे लागले ना, त्या 7 धावसंख्या 2 बॉल मध्ये आल्यात. एक चुकीचं क्षेत्ररक्षण, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झाल्यात 14. 14 रन्स ऑन बोर्ड आफ्टर प्रोग्रेसिव्ह फर्स्ट ओव्हर. एक बॉल बॅलन्स असताना 14 झाल्यात. चांगला स्टार्टअप दिलाय. ज्याप्रमाणे जीपी क्लब फुंडेला स्टार्टअप घेताना थोडीफार अडचण झाली होती, पण इथं कोपरोलीचा स्टार्टअप चांगला आहे. 14 झाल्यात. 21 ची गरज आहे अजूनही. 21 धावसंख्या अजूनही बॅलन्स आहेत. किशोर गरत डॉट बॉलच्या शोधात पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, हा बॉल लेंथ अँड लाईन वरती कटिबद्ध असणारा हा बॉल चाललाय. निर्धाव जरूर आहे, परंतु त्यावरती रिव्ह्यू अटेम्प्ट केलाय. आपण तिसऱ्या पंचांना आमंत्रित करूया आणि त्यानंतर तिसरे पंच डिसाइड करतील इट्स अ फेअर या अनफेअर. बॉल वाईड आहे की तो सुरक्षित आहे, डॉट बॉल आहे. कदाचित या षटकातील तो पहिला डॉट बॉल असावा. आपण पाहतोय इन स्क्रीन यूडीसी लाईव्ह, इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप सारा अंतर आहे वाईड आणि बॉल मध्ये, त्यामुळे सुरक्षित बॉल म्हणून घोषित केला. जी गरज होती शेवटच्या बॉल वरती एखादा विकेट, एखादा निर्धाव बॉल, ती कंप्लीट केली आहे. 14 वरती पहिली वाटचाल राहिली पहिल्या षटकामध्ये. आणखी 2 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 12 बॉल 21 ची गरज. इनिंगला ज्यावेळी संपली पहिली, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. इक्वेशन काय होतं, 3 षटकामध्ये 35 ची गरज होती. आता इक्वेशन लगेच बदललाय. 2 षटकामध्ये 21 ची गरज आहे. सरासरी घटली आहे. आलेखानुसार कोपरोली टीम इन मॅच मध्ये 60% इन झाली आहे, पण जीपी क्लब फुंडे सातत्याने खेळामध्ये साहसपणा त्यांचा राहिला. मागच्या मॅच मध्ये त्यांचा चांगला गेम पाहायला मिळाला. कुणाल गरजच्या 55 धावसंख्या त्या पूरक ठरल्या आणि टीमचा स्कोर सुद्धा चांगला झाला होता. या मॅच मध्ये स्कोर जरूर चांगला झाला, पण टीम कोपरोलीनं आतापर्यंत वरचढ चढाई केली आहे. पहिल्या षटकात 14 धावसंख्या आल्यात. आणखी 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. मला करायचे 21 धावसंख्या. नेक्स्ट बॉलर दुसऱ्या क्रमांकाचा विशाल म्हात्रे, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून डेथ एंडला त्याची गोलंदाजी सातत्याने आपण पाहिली आहे.
आता मात्र क्रम बदललाय, तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज म्हणून इथे मात्र पेशकश पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. विशाल म्हात्रे मागच्या मॅच मध्ये महागडा ठरलाय, 16 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि या मॅच मध्ये त्याला करामत करावी लागणार आहे. जी सुरुवात किशोर गरजच्या गोलंदाजीवर आली ना, त्याच्यामध्ये थोडाफार बदल करावा लागेल. एंड ओव्हरला 12 ते 15 धावसंख्या आल्या तर मॅच मध्ये खूप सारी मजा येईल. हा बॉल ऑन साइडला मारला, चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय स्वतःला झोकून दिलं त्या बॉलवरती. फील्ड झालाय, 2 धावसंख्या जरूर आल्यात. हलकीशी गॅप मिळाली असती तर चौकार नक्की पाहायला मिळाला असता. ब्लॅक फ्लिक करण्याचा प्रयत्न, अगदी समोरून फक्त फ्लिक केला, ऑफ साइडला गेले, पद्धत आली ते चेंज केला. फुटवर्क चांगला राहिला फलंदाजाचा आणि फक्त ऑन साइडला फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये असफल जरूर ठरले. फटक्यामध्ये करेक्शन कमी जरूर होतं, परंतु 2 धावसंख्या जरूर मिळाल्यात. या मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती 1-2 धावसंख्या कोपरवेल टीमला फार महत्वाच्या आहेत आणि त्या मिळाल्यात. चला तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली आहे. मी तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट करीन, ऑन स्क्रीन ते राहतीलच. मॅच चालू करायची आहे, मॅच चालू राहणार आहे. विशाल म्हात्रे इन ऍक्शन, त्यांच्यावरती थोडाफार आक्षेप आहे आणि तो लगेचच दूर केला जाईल. जर अशा प्रकारची गोलंदाजी असेल तर त्याला दंडितही केला जाईल. या स्पर्धेची नियमावलीच आहे. फेअर क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मॅचला पुन्हा एक सुरुवात. 11 बॉल 19 ची गरज, 19 रन्स इन ओनली 11 डिलिव्हरीज. हा बॉल बॅटची लिडिंग एज, फर्स्ट स्लिपला बॉल गेला होता, ऑफ फील्ड केलाय. 1 धावसंख्या जरूर आली आहे. एका धावसंख्येने धावफलक आणखीन वाढतोय. धावफलक आतापर्यंत 16 पर्यंत वाटचाल करतो, 17 पर्यंत वाटचाल करतोय. 10 बॉल 18 ची गरज. एक जशी सिंगल येईल, एखादा निर्धाव बॉल येईल, इक्वेशन चेंज होईल. तुम्हाला गरज किती आहे आणि तुमचा खेळ कसा आहे त्यानुसार. आता मात्र विशाल म्हात्रेने चांगली कामगिरी केली आहे. फटक्यापासून वंचित ठेवले, त्यानंतर सिंगल डबल वरती भर देताना कोपरवेल टीम पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेशन चालू आहे, लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय दोन्ही टीम कडून. या मॅच मध्ये तुम्हाला द्विगुणित खेळ पाहायला मिळेल. फील्ड प्रेडिक्शन काय बघतोय आपण पाहताय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेटला फिल्डर आहे, फायनल लेग स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर फर्स्ट सेकंड पॉइंट रीजन मध्ये गली सुद्धा आहे आणि फील्ड सुद्धा आहे. कव्हरला खेळाडू आहे. पहा फुटवर्क बनवून पाठी खेळायचा प्रयत्न केला होता आणि इथून मात्र बॉल केला निर्धाव. विशाल म्हात्रे इन ऍक्शन बॉलर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात धावसंख्या 14 खर्च केल्यात टीम जीपी क्लब फुंडेनं आणि या षटकात पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावसंख्या. बॉल चेंज केला, बॅट कट, रनआउटची दाट शक्यता, परंतु पंचांकडे डाऊल अपील फेटाळली आहे. 1 धावसंख्या आली आहे. विशालची खरं तर ओळख राहिली आहे इकॉनॉमिकल षटक फेकणं. मागच्या मॅच मध्ये तो असफल जरूर राहिला, परंतु या मॅच मध्ये तो परतफेड करताना पाहायला मिळतोय. रिटर्न परफॉर्मन्स विशाल म्हात्रेचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत फक्त धावसंख्या दिल्यात 4, बॉल टाकलेत 4. धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 18. पहिल्या षटकामध्ये 14 आणि या षटकामध्ये 4 बॉल मध्ये 14, 18 झाल्यात. करायच्यात 35, म्हणजे 8 बॉल आणि 17 ची गरज आहे. जिथं 12 बॉल 21 ची गरज होती तिथं 8 बॉल 17 ची गरज. 8 बॉल 17. आता बॉलावून 2 धावसंख्या अधिकतम 1 धावसंख्या तरी पण उरलीत शिल्लक राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला 8 बॉल मध्ये 17 करावं लागतील. एखादा फटका खेळावा लागेल आणि तो आता मात्र कुठून येईल याचा प्रश्नचिन्ह समोर उभा आहे. प्रितेश पाटील यांची कडी नजर या मॅच वरती, डोक्यामध्ये विचारांचं वादळ. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला, व्हॉट अ हिट, इट्स अ सुपर अँड स्मॅश हिट, इट्स अ ह्यूज 6. %50 ब्लाइंड स्ट्रोक होता. स्वतःला बचाव करताना बॅटचा फ्लो ओपन केला, ऑन साइडला षटकार.
हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पहा एक झाली दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता वेल रन इन बिटवीन द विकेट 2 धावसंख्या अगदी वाऱ्याच्या वेगाने पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येनं धावफलक काय बोलतोय शेवटच्या 2 बॉलवरती मागच्या मॅच मध्ये टीम कोपरीला 8 धावसंख्या गरज असताना 8 धावसंख्या कंप्लीट केल्या होत्या ती सिच्युएशन या षटकामध्ये राहिली 2 बॉलवरती 8 धावसंख्या केल्या आणि इथून मात्र धावफलकामधलं इक्वेशन चेंज झालाय 6 बॉल 9 ची गरज 6 बॉल 9 ची गरज प्रचंड मोठ्या प्रमाणात भरती आहे फार मोठा उदाहरण आहे आणि उदाहरणाचे वेगवान वारे सुद्धा आता आपल्या अनुभवाला मिळतात 12 पर्यंत वातावरण अगदी सम होता आणि त्यानंतर बोसडी थंडीला सुरुवात झाली आहे अनेकांचे हात खिशामध्ये गेलेत काही जण खिशामध्ये काही शोधत आहेत त्यामुळे थंडीचा परिणाम हा सगळ्यांवरती झालाय अंदर बाहेर सब कुछ पता है 6 बॉल 9 ची गरज शेवटचा गोलंदाज आपण पाहतोय धीरेन म्हात्रे फार मोठी जबाबदारी आहे या षटकामध्ये 2दा आपण कोपरली टीमला चेस करताना पाहिले याही मॅच मध्ये ते चेस करतात मागच्या मॅच मध्ये 2 बॉलला 8 धावसंख्या असताना हितेश म्हात्रेला आपण बॅटिंग करताना पाहिला आणि या मॅच मध्ये आता स्वतः निखिल म्हात्रे जो आतापर्यंत या मॅच मध्ये चांगला बॅटिंग साठी झगडतोय त्याने 2 बॉल डॉट केलेत 2 सिंगल धावसंख्या घेतल्यात 1 चौकार केला 1 डबल घेतली त्या विरुद्ध आपण साहिल पाटीलला बघतोय पहिला चौकार नंतर 3 नंतर 2 नंतर 1 आणि नंतर पुन्हा एकदा चढकमाई 6 आणि 2 हा दिलस्कूप करायचा होता फील्ड जरूर केलाय सत्यम भोईरने चांगली फील्ड केली आहे पहिल्या बॉल वरती पराक्रम राहिलाय पहिल्या बॉल वरती फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटची लिडिंग एज लागली आहे आणि इथून मात्र लेग स्लिपला फील्ड झाला 1 धावसंख्या आली आहे 1 धावसंख्येने आणखी बदल पाहायला मिळतोय 5 बॉल 8 ची गरज पाच बॉल 8 धीरेन हा गोलंदाज आहे धीरेन खरं तर यावेळी पहिल्या बॉल वरती जरूर धीर दिलाय कारण निखिल म्हात्रेची स्ट्राईक चेंज झाली आहे आणि इन ऍक्शन आता आपण साहिल पाटीलला पाहणार आहोत त्यानं आतापर्यंत बॉल केलेत 6 आणि धावसंख्या केल्यात 18 180 च्या स्ट्राईक रेटने खेळतोय आणि या मॅच मध्ये तो स्ट्राईक रेट अपेक्षित होता बॅटिंग करणारा टीम कोपरोलीला पण फील्ड करणारी जीपी क्लब पुंडे आता मात्र 5 बॉल 8 चा संग्राम रणस संग्राम शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल 5 बॉल 8 ची गरज आहे इथून मात्र एखादा फटका या मॅच मध्ये मोठा झटका देऊ शकतोय व तो येणार आहे एक डॉट बॉल एखादी विकेट फार महत्वाचं राहील या मॅच मध्ये प्लस पॉइंट आहे कोपरेल टीमला अजूनही विकेट गमावली नाही पार्टनरशिप चांगली डेव्हलप केली आहे आणि ती रिडेव्हलप करण्यासाठी तुम्हाला पुन्हा झगडावं लागेल 5 बॉल 8 ची गरज उलटाच बॉल हिट केलाय सीमारेषेकडे येतोय क्षेत्ररक्षक आहेत तिकडे चेक केला जाईल आपल्याकडे लाईव्ह आहे कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ करूच नाही विशाल म्हात्रे ते क्षेत्ररक्षक होते आपण चेक करूया पंच आहेत आमच्याकडे आणि त्यानंतर तुम्हाला फेअर डिसिजन पंच तुम्हाला नक्कीच सांगतील काही चर्चा करायची नाहीये तुम्हाला फेअर डिसिजन दिला जाईल डोंट वरी बी हॅपी आपण पाहतोय इन ऍक्शन विशाल म्हात्रे बॉल फील्ड करतायत अगदी जवळून आपण ती क्षणचित्र पाहतोय सीमारेषेकडे आहे त्यानंतर पद्धतीने ते उंच फेअरली सेव्ह केला हा बॉल सेव्ह केला 2 धावसंख्या जरूर मिळाला एका फटक्याला काय जादू झाली असती टीम कोपरली या मॅच मध्ये अलगदरित्या फुल फॉर्म मध्ये इन झाली असती मोठ्या फरकानं परंतु फरक अजूनही बॅलन्स आहे 4 बॉल 6 ची गरज मॅच आता शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार यातील मात्र शंका नाहीये
स्ट्राइक वरती साहिलला पाहतोय. हा बॉल हिट केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतील, फार मोठे एफर्ट्स दिलेत, बा स्वतःला झोकून घेतला. 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे या गोष्टीला. एका मॅच साठी, एक धावसंख्या वाचवासाठी, टीम साठी किती मेहनत घेतली जाते. जीपी क्लब फुंडे या बॉल वरती ही मॅच फिनिश झाली असती, परंतु कौतुक करावं विशाल मात्रेचं की त्यांनी तो षटकार सेव्ह केला. मॅच मध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 3 बॉल 4 ची गरज, 6 बॉल 9 ची गरज होती. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावसंख्या आल्यात आणि उर्वरित 3 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. स्ट्राइक वरती साहिलला पाहतोय. आतापर्यंत एकही डॉट बॉल खेळला नाहीये. प्रत्येक बॉल वरती डबल सिंगलला भर दिली आहे. हा हिट केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेला. दिस इज अ हाय अँड हँडसम टेक्निकली अफलातून माइंड ब्लोइंग 6.